सुरेश घे. तुझं बाहेर काय चालू आहे का? अफेअर वगैरे? नाही, असं का विचारतेस? नाही, एकदा फोन हातात घेतला की तुझं इतरांकडे लक्षच नसतं. काय सगळी माहिती ह्यातच येते ना, मेसेज काय, बातम्या काय, त्यामुळं ह्यात लक्ष असतं. विक्रमचा फोन आला होता काल. तो इकडे यायचं म्हणतोय पुढच्या महिन्यात. तिकीट बुक केलं की कळवेल तो आपल्याला. आत्तापासून कशाला चर्चा? तुला काही वाटतच नाही रे? अरे तो बिचारा इतक्या लांब एकटा पडलाय. एकटं कुठे आहे? बायको मुलं आहेत, एलेला आहे तो. शिकार गर्दी असते तिकडे. एका अर्थाने बरं आहे म्हणा. आपण कुणी कुणावर अवलंबून नाही. परफेक्ट रिटायर माणसांचं आयुष्य जगतोय आपण. आणि मी आता ठरवलंय, मी माझं उरलेलं आयुष्य एन्जॉय करणार आहे. आता मुलांचं करा, चहा करा, नाश्ता करा, आईबाबांना बघा. कॉलेज नोकरी मी सोडायला सांगितली होती, स्वतःहून सोडलीस तू. अरे मग आईबाबांचं कुणी केलं असतं? मी केलं असतं. हो, शेजारीच ऑफिस आहे, 2 कामं कमी केली असती, चांगलं मॅनेज झालं असतं. तू ऐकशील तर ना. काका मॅच बघितली का काल? हा नाही, जुने मित्र आले होते काल. वेगळं प्लॅनिंग चाललं होतं आमचं. प्लॅन्स? आवाज येत होता वर. येतो. सुमती, पाऊस आहे तर पटकन जाऊन येते. अगं सुमती. अरे आलेच. हाऊ आर यू? कशा आहात? मी बरी आहे. तू कशी आहेस मुक्ता? मुक्ता नाही, मुग्धा. हा, मी बरी आहे. घरीच असते सध्या, निवांत एकदम. हो का ग? तू जॉब करत होतीस ना? हो, पण तुम्हाला आठवतंय मी म्हणलं होतं मुलांचं करून सासू सासरे वगैरे अवघड होतं. मग अगं घरचे करतात ऍडजस्ट. शेवटी काय कॉम्प्रोमाइज तुला करायचंय ना? हो म्हणजे बरोबर आहे, पण मग घरची बोलणी मलाच खावी लागतात. आता तूच निर्णय घेतलायस तर तो पूर्ण विचार करूनच घेतला असशील ना? चला उशीर होतोय, मी पळते. भेटत जागा अधूनमधून. दादा हा पावटा द्या ना अर्धा किलो जरा.
पापडी येते ताई. हां तेच ते. दादा नाही आले आज. ओ नाही ना, काय सांगू, सकाळपासनं बसलेत. ओ नाही, सकाळपासनं टॉयलेटवर घळाघळा जुलाब होत आहेत. तरी मी सांगत होते की शेंगदाणे इतके खाऊ नका, पण माझं ऐकतील तर ना. दाण्यांच्या ऐवजी काजू दिलेले दिसत आहेत. काय मॅडम, बऱ्या आहेत ना? हो. सुरेश नाही आले? नाही. येते हा. काका आहेत ना, म्हणून सांभाळून घेत आहेत. आजी चोरतेस काय? आई बाबांनी शिकवलं नाही का? चोरत नाही बाळा, देवासाठी नेतीये. माझ्याकडे नाही येत ना म्हणून. चोर 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 चोर. सुरेश, मी आले रे. हा या. कोण भेटलो होतं आज? देशपांडे आलो होतो का भाजी न्यायला? नाही, तो नव्हताच. मग त्याची बायको आली होती. बर. तिला काय कळतंय, धड भाज्यांची नावं सांगता येत नव्हती तिला. हो, हे मात्र खरं आहे. तिला वेळ व्हायला पाहिजे ना भाजीतला फरक कळायला. रिसर्च बंद. अरे खरंच रे, मग? माझ्या लक्षातच आली नाही ही गोष्ट. हो. नसेल माहित तिला पावट्यातला आणि पापडीतला फरक. सो व्हॉट, नाहीतरी दोन्ही दिसायला सेम आणि चवीला बोर. सुरेश, लोकांना आपल्या नात्यातलं वेगळेपण दिसत असेल का रे? का ते आपल्याला टिपिकल कपल समजत असतील? नाही, इतरांना पाहते ना मी, बऱ्याच गोष्टी त्यांना कराव्या लागतात म्हणून ते करत असतात. आपण कसं कायम आपल्या मनाप्रमाणे जगत आलो. आजकालच्या मुलांसाठी निदान थोडं सोपं तरी झालंय सगळं, नाही का रे? मुलांवर आठवलं, ते विक्रमचा फोन आला होता. पुढच्या महिन्यात येतो तो. विक्रम येतोय? शाळेला पुढच्या महिन्यातच सुट्टी लागते. काय शाळेत नाही जातो, 40 वर्षाचा होतो. हो, पण आपल्यासाठी आपली मुलं लहानच असतात ना. जास्वंद कुठे मिळाली? आपल्या सोसायटीतले चांदोरकर, फुलंब्रीकर, देशपांडे, फुलरक्षक झोपले होते वाटतं. फुलरक्षक कशाला हवेत?
आपल्याकडे आहे की एवढा जास्वंद. अरे हो की विसरलो तुम्ही. सुरेश, हल्ली लक्षात येते माझ्या, फार विसरायला लागलायस रे तू. छोट्या छोट्या गोष्टी सहज विसरतोस. असं कसं चालेल? तू म्हणतेस तर खरं आहे. मला तुझं जाणवायला लागलंय. हो ना. आजकाल फार विसरतोय. पण तू आहेस ना सगळ्या गोष्टीची आठवण करून द्यायला. तू नसतीस ना फार अवघड झालं असतं. आता हेच बघ, तू जायच्या आधी तुला गोळी द्यायची होती, विसरलो मी. माझ्यासमोर घे. आता परत मी विसरेन. घेते घेते. घे पाणी तिकडे. घेते. देवाला भाऊया. ताजी काढूया. तुझ्यानेच आयुष्य संपूर्ण माझे, तुझ्या सोबती आज समतोल सारे. विराव्या कधी ना खुणा आठवांच्या, सहजच पुढे एक पाऊल पडावे. कसे या क्षणाला मी डोळ्यात बांधू, तुझ्या गोड विश्वात आयुष्य काढू. बहरो सदा चिंबतो जास्वंद, तुझ्या सौम्यया ओंजळीलाच माळू. तुझ्या सौम्यया ओंजळीलाच माळू. कसे या क्षणाला मी डोळ्यात बांधू, तुझ्या गोड विश्वात आयुष्य काढू.